नमस्कार मित्रांनो, मार्केट न्यूज मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मार्केट न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण तुम्हाला रोज मार्केटमध्ये ज्या ट्रेंडिंग न्यूज आहेत सध्या, त्या ट्रेंडिंग न्यूज तुम्हाला समजून सांगत असतो आणि त्या ट्रेंडिंग न्यूजचा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला समजून सांगत असतो. त्या ट्रेंडिंग न्यूजमुळे एखादा स्टॉक जर प्रभावित होणार असेल तर त्या स्टॉकवरती नेमका कसा त्या ट्रेंडिंग न्यूजचा परिणाम होणार आहे ते तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून समजून सांगितलं जातं आणि या न्यूजचं पूर्ण विश्लेषण केल्यामुळे तुम्ही तुमचा ट्रेड सेटअप बनवू शकता. तसंच जर तुमचा एखाद्या स्टॉकमध्ये लॉंग टर्म व्ह्यू असेल, जर तुम्ही पोझिशन घेणार असाल तर ती पोझिशन घ्यावी की नाही घ्यावी याचा तुम्ही ओव्हरव्ह्यू तयार करू शकता. तर चला पाहूयात आजची न्यूज काय आहे. तर आजची न्यूज अशी आहे की आजची जी न्यूज आहे ती टेलिकॉम सेक्टरच्या संदर्भात आहे. टेलिकॉम सेक्टरमधली एक दिग्गज कंपनी भारती एअरटेल या संदर्भात ही न्यूज आहे. तर अॅनालिस्ट एक कंपनी आहे, अॅनालिस्ट टेक ऑन. तर न्यूज काय आहे पहिल्यांदाच बघूयात. तर अॅनालिस्ट टेक ऑन 100% FDI इन अ भारती एअरटेल युनिट्स. या न्यूजचा अर्थ काय आहे तर तुम्हाला सांगतो. टेलिकॉम सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये 100% FDI ला परवानगी मिळाली आहे. आता हे FDI काय आहे आणि 100% FDI ला परवानगी मिळाली तर त्या न्यूजचा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे तर चला आपण पाहूयात. तर FDI म्हणजे काय असतं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जे परदेशी नागरिक आहेत ते आपल्या एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करू शकतात हे आपलं भारतीय गव्हर्नमेंट ठरवू शकतं. लक्षात घ्या, FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. असं कोणत्याही परकीय नागरिकाला एखाद्या स्टॉकमध्ये किंवा पर्टिक्युलर सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार भारतीय गव्हर्नमेंटला असतो. म्हणजे पर्टिक्युलर जर स्टॉक असला, सेक्टर असला आणि हे रेग्युलेट करण्याचा अधिकार भारतीय गव्हर्नमेंटला असल्यामुळं आतापर्यंत FDI मध्ये भारतात म्हणजे जे टेलिकॉम सेक्टर आहे त्याच्यामध्ये FDI ला 49% ची परमिशन होती. म्हणजे 49% पर्यंत टेलिकॉम सेक्टरमध्ये एखादा फॉरेन इन्व्हेस्टमेंट फर्म असेल म्हणजे एखादी संस्था असेल फॉरेन इन्व्हेस्टमेंटची तर ती 49% टेलिकॉम सेक्टर आहेत. म्हणजे टेलिकॉम सेक्टरमधले कंपनी असतील जसं की आयडिया असेल, रिलायन्स असेल, आणखी तुमची भारती एअरटेल असेल तर या कंपन्यांमध्ये 49% इन्व्हेस्टमेंट करू शकत होतं. परंतु आता काय होणार आहे तर आता ही परमिशन वाढवून साधारणतः 100% पर्यंत नेली आहे 20 तारखेला. मग आणि ही कोणी नेली तर ते टेलिकॉम सेक्टर जे आहे आपलं टेलिकॉम इंडस्ट्रीज आहे तर त्यांनी एक अप्रुव्हल काढलं की बाबा आता आपली FDI ची पॉलिसी चेंज केली पाहिजे आणि 49% वरून FDI 100% नेला पाहिजे. तर या न्यूजचा इम्पॅक्ट पूर्ण स्टॉकवरती तर होणारच आहे, पण एअरटेलवरती या न्यूजचा परिणाम आज फारच भयंकर झाला. एअरटेलचा स्टॉक साधारणतः 6%, सकाळच्या सत्रामध्ये 6% वरती होता आणि या न्यूजमुळे साधारणतः शेवटच्या सत्रामध्ये तो थोडासा खाली झाला कारण मार्केट टोटली करेक्ट झालं होतं. पण ओव्हरऑल तो 2.21% पॉझिटिव्ह क्लोज झाला. तर चला पाहूयात आपण चार्टवरती जाऊन की भारती एअरटेलच्या स्टॉकवरती या न्यूजचा नेमका काय परिणाम झाला. तर आपण हा भारती एअरटेलचा स्टॉक काढलेला आहे आणि आपण या मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती आहोत आणि मनी कंट्रोलचा हा 6 मंथचा चार्ट आहे भारती एअरटेलचा. तर चला पाहूयात 6 मंथमध्ये भारती एअरटेलमध्ये नेमके काय चेंजेस झाले आहेत. तर एप्रिलमध्ये FDI 49% वरून 100% वर नेण्याची न्यूज आली. तर बघा त्यावेळेस 363 चा लो मारून साधारणतः लो ब्रेच करत मार्केट हळूहळू स्लो अँड स्टेडी साधारणतः मार्केटने 600 रुपयाचा हाय मारला, बरोबर. आणि त्यानंतर एका कन्सल्टेशन फेजमध्ये गेलं मार्केट इथं आणि त्यानंतर मार्केट एका निगेटिव्ह ट्रेंडमध्ये गेलं भारती एअरटेलचं आणि त्यानंतर हा पुन्हा एकदा 400चा लो त्याने टेस्ट केला, 391चा लो टेस्ट केला आणि त्या 391च्या लो नंतर मार्केट हळूहळू ऑब्झर्व करत हळूहळू पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यानंतर भारती एअरटेलचा स्टॉक त्याच्या ऑल टाइम हायला म्हणजे 600 रुपयाला पुन्हा एकदा टच केला. तर लक्षात घ्या 600 रुपयाला टच केला आणि हा ऑल टाइम हाय आणि इथे एक रेजिस्टन्स होता त्यामुळे मार्केट थोडंसं करेक्ट झालं आणि भारती एअरटेलचा स्टॉक आज 679 रुपयाला किंवा 78 रुपयाला क्लोज झाला. पण लक्षात घ्या या न्यूजचा इम्पॅक्ट किती मोठा होता बघा. 600 म्हणजे काल जर ही न्यूज आली आणि 548 वरून थेट 600 रुपयावरती हा स्टॉक गेला म्हणजे साधारणतः तुम्हाला इथे 9.5% मुवमेंट मिळाली या न्यूज बेसवरती. मग एवढा हा स्टॉक पळला म्हणजेच ही न्यूज खूप इम्पॅक्ट करणार होती मार्केटमध्ये. तर या न्यूजचं विश्लेषण तुम्हाला त्यासाठी आपण केलेलं आहे. जर तुम्हाला आपण न्यूजचं चॅनलचं जे विश्लेषण करत आहोत ते जर आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.